हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल इंजिनिअरिंग मॅथमॅटिक्स विथ एम के. तर आज आपण बघतोय हाऊ टू यूज ट्रूथ टेबल टू प्रूव्ह डी मॉर्गन्स लॉ. ओके, डी मॉर्गन्स लॉचे दोन स्टेटमेंट्स आहेत, ते आधी आपण बघूयात. सो फर्स्ट स्टेटमेंट आहे डी मॉर्गन्स लॉचं, निगेशन ऑफ पी अँड क्यू इज इक्वलंट विथ निगेशन पी और निगेशन क्यू. ओके, आणि सेकंड स्टेटमेंट असं आहे, निगेशन पी और क्यू इज इक्वलंट विथ निगेशन पी अँड निगेशन क्यू. ओके, सो सिम्पल आहे, फक्त आपण अँड आणि ऑरला इंटरचेंज केलेलं आहे पहिल्या डिमॉर्गन्स लॉमध्ये आणि मग आपल्याला सेकंड मिळालेलं आहे. तर यातलं हे जे फर्स्ट स्टेटमेंट आहे हे तुम्हाला, हा जो पहिला लॉजिकल इक्विव्हॅलन्स आहे तो तुम्हाला प्रूव्ह करायचा आहे बाय युझिंग ट्रूथ टेबल. ठीक आहे, आता ट्रूथ टेबलमध्ये बेसिक ट्रूथ टेबल जे आहेत कंजंक्शन आणि डिसजंक्शनसाठीचे, म्हणजेच अँड आणि ऑरसाठीचे, ते तुम्हाला माहिती पाहिजे. ठीक आहे, सो इफ पी अँड क्यू आर गिवन टू यू, देन फॉर पी और क्यू and for p and q we will write down the truth values. So if p is ttff, okay, true false false, and q is tf, that is true false, then p or q is true or true is true or false is true, false or true is true, and false or false is false. Similarly, true and true is true, true and false is false, false and true is false, and false is false. म्हणजे सिम्पली तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की अँडमध्ये एक जरी स्टेटमेंट फॉल्स आलं तर रिझल्ट फॉल्स येतो, आणि ऑरमध्ये एक जरी स्टेटमेंट ट्रू आलं तर रिझल्ट ट्रू येतो, बरोबर. सो हे सिम्पल ट्रूथ टेबल्स आहेत फॉर डिसजंक्शन, दॅट इज ऑर, अँड फॉर कंजंक्शन, दॅट इज अँड. ओके, तर हे यूज करायचं आहे आपल्याला, आणि आपल्याला ट्रूथ टेबल यूज करून आपल्याला पहिला जो डी मॉर्गन्स लॉ आहे तो आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. म्हणजे त्यासाठी आपल्याला काय लागेल, तर निगेशन पण लागणार आहेत, म्हणजे निगेशन पी निगेशन क्यू लागेल. ओके, सो वी विल ड्रॉ ट्रूथ टेबल. पी क्यू घेणार आहे आपण, त्यानंतर निगेशन पी घेणार आहे, त्यानंतर निगेशन क्यू घेणार आहे, त्यानंतर पी अँड क्यू पण लागतो आपल्याला. ओके, सो पी अँड क्यू घेणार आहे आपण, त्यानंतर त्याचं निगेशन घेणार आहे, निगेशन पी अँड क्यू विच इज द लेफ्ट हँड साईड ऑफ द लॉजिकल इक्विव्हॅलन्स. ओके, आणि त्यानंतर शेवटी राईट हँड साईड. ओके, निगेशन पी और निगेशन क्यू, निगेशन पी और निगेशन क्यू. आता हे दोघं लॉजिकल इक्विव्हॅलंट आहेत असं आपण कधी म्हणतो, जेव्हा त्यांचा ट्रूथ टेबलमधला कॉलम सेम ट्रूथ व्हॅल्यूजवाला असेल त्यावेळी असं आपण म्हणतो, बरोबर. सो टेक द ट्रूथ व्हॅल्यूज tt ff, then take the truth values of q tf. निगेशन p म्हणजे काय येईल, p ची जी ट्रूथ व्हॅल्यू आहे त्याच्या अपोजिट, म्हणजे इथं ट्रू आहे तर रिझल्ट येईल फॉल्स, इथं ट्रू आहे तर रिझल्ट येईल फॉल्स, इथं फॉल्स आहे तर रिझल्ट येईल ट्रू, आणि इथं फॉल्स आहे तर रिझल्ट येईल ट्रू. सिमिलरली एफ टी, कारण तुमचा क्यू काय आहे टी एफ, म्हणजे निगेशन क्यू येईल एफ टी. ओके, पी अँड क्यू काय येणार आहे, पी अँड क्यू ट्रू अँड ट्रू इज ट्रू, ट्रू अँड एफ इज एफ अँड ट्रू इज एफ. आपण बघितलेलं आहे कंजंक्शनमध्ये एक जरी फॉल्स आला तर रिझल्ट फॉल्स येतो, बरोबर. तर निगेशन ऑफ पी अँड क्यू, तर टीचं निगेशन येईल एफचं निगेशन येईल टी, एफचं निगेशन टी, एफचं निगेशन टी. सिमिलरली निगेशन पी और निगेशन क्यू, म्हणजे हे जे दोन कॉलम्स आहेत, ओके, यांच्यामध्ये तुम्हाला डिसजंक्शन घ्यायचं. एफ और एफ इज एफ, ठीक आहे, एफ और टी इज टी, टी और एफ इज टी, and t or t is t. So clearly you can observe these two columns are having same truth values in every row. Okay, that means negation p and q is logically equivalent with negation p or negation q. ओके, तर या सेम पद्धतीने तुम्ही सेकंड लॉजिकल इक्विव्हॅलन्स जो आहे तो पण तुम्ही प्रूव्ह करू शकता.
ओके. कुठलाही इन जनरल लॉजिकल इक्वेलन्स जो आहे तो बाय युझिंग ट्रूथ टेबल असेल तर तुम्हाला फक्त एवढंच दाखवायचं आहे की त्यांचे कॉलम्स जे आहेत त्या दोन कंपाऊंड प्रपोजिशन्सचे ते सेम ट्रूथ व्हॅल्यूज घेतात, बस तुम्हाला एवढंच दाखवायचं आहे. ओके. तर आपण जी क्वेश्चन बँक प्रिपेअर केलेली आहे त्या क्वेश्चन बँकमध्ये हा जो फर्स्ट वन आहे, ओके, तो पण तुम्ही त्याच पद्धतीने प्रूव्ह करू शकता. क्वेश्चन नंबर 1, क्वेश्चन नंबर 2, त्यानंतर हे पण तुम्ही त्याच पद्धतीने प्रूव्ह करू शकता. कंडिशनल्सचे जे इक्वॅलन्सेस आहेत. ओके. त्यानंतर क्वेश्चन नंबर 7, ओके, त्याच पद्धतीने प्रूव्ह करता येईल. टॉटॉलॉजी म्हणजे काय, तुमच्या त्या कॉलममध्ये पर्टिक्युलर कॉलममध्ये सगळीकडे टी ट्रूथ व्हॅल्यू पाहिजे. ओके, त्या टाईपचं आपण एक एक्झाम्पल घेऊयात. लेट इट बी. ओके. सो भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा तुमच्या फ्रेंड्ससोबत आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.